नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. खूप साऱ्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी कार्डसाठी नोंदणी केलेली आहे, परंतु त्यांना त्यांचा फार्मर आय डी कार्ड कसा काढायचा किंवा तो कसा चेक करायचा हेच माहीत नाही. तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही ही ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन केले असेल, फॉर्म भरला असेल, तर तुमचा फार्मर आय डी कार्ड क्रिएट झाल्यानंतर तो कसा पाहायचा? कारण इथून पुढे कृषीविषयक जेवढ्या शासकीय योजना असतील, त्यासाठी तुम्हाला तुमचा ॲग्रीस्टॅक नंबर लागणार आहे. म्हणजे फार्मर आय डी कार्ड नंबर लागणार आहे. तो फार्मर आय डी कार्ड नंबर कसा काढायचा तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही MahaDBT पोर्टलवर लॉग इन करत असतानाही तुम्हाला हाच फार्मर आय डी नंबर लागतो. चला तर मग पाहूयात की फार्मर आय डी नंबर कसा पाहायचा किंवा कसा चेक करायचा. mhfr.agristech.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यानंतर चेक एनरोलमेंट स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला 2 ऑप्शन पाहायला मिळतील. एनरोलमेंट आयडी आणि आधार नंबर. आपल्याला आधार नंबरने आपला फार्मर आयडी चेक करायचा आहे. इथं तुम्हाला आधार नंबरच्या समोर टिक करायचं आहे. इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि चेक या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. चेक या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचं असं स्टेटस दाखवणार आहे. इथं पाहू शकता अप्रूव्हल स्टेटस अप्रूव्ड आहे आणि फार्मर आयडी कोणता आहे शेतकऱ्याचा तो इथं तुम्ही पाहू शकता. सेंट्रल आयडी जो आहे तो शेतकऱ्याचा फार्मर आयडी आहे. अप्रूव्ह कधी झालेला आहे तुम्ही पाहू शकता. अप्रूव्हल किंवा रिजेक्शन डेट इथं आहे. आपण रजिस्ट्रेशन केलेलं कधी होतं तर इथं ती डेट आहे. आणि अप्रूव्ह कसं झालं आहे ऑटो अप्रूव्ड बाय सिस्टीम म्हणजे सिस्टीमनं ऑटोमॅटिकली हे अप्रूव्ह केलेलं आहे. तुम्हाला यामधील हा जो आहे सेंट्रल आयडी तो तुमचा फार्मर आयडी आहे. हा तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे, सेव्ह करून घ्यायचा आहे. तर हाच तुम्हाला इथून पुढे सर्व शासकीय योजना असतील, जेवढ्या शेतीविषयक शासकीय योजना असतील त्यांचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला हा सेंट्रल आयडी लागणार आहे म्हणजे फार्मर आयडी लागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही MahaDBT पोर्टलवर ऑनलाईन लॉग इन करत असताना हाच आयडी तुम्हाला टाकायचा आहे आणि तुमच्या फार्मर आयडी कार्ड काढत असताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरच OTP पाठवला जातो आणि तो OTP टाकूनच तुम्ही लॉग इन करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही जर एनरोलमेंट केलेलं असेल तर तुमचा फार्मर आयडी स्टेटस चेक करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मित्रांसोबत व्हिडिओला नक्की शेअर करा.